Hello everyone, welcome to the Age of Disha. Today we are going to learning practice set 40. So first question, if Rihanna deposits 1500 rupees in the school fund at 9 PCPA percent per annum for 2 years, what is the total amount she will get? या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे की रिहानाने 1500 रुपीज शाळेमध्ये शाळेची जी फंड आहे त्या फंडमध्ये दशादशे 9 दराने म्हणजेच 9%ने रेट ऑफ इंटरेस्ट 9%ने 2 इयर्ससाठी ठेवले आहेत. तर तिला एकूण किती रक्कम मिळाली आहे? सो आता इथे मूळ रक्कम आहे जी कितीने ठेवली आहे शाळेच्या डिपॉझिट्समध्ये स्कूलमध्ये डिपॉझिट केले आहेत किती 1500 रुपीज आणि तिला त्यावरती काय मिळत आहे रेट ऑफ इंटरेस्ट 9% मिळत आहे. 9% म्हणजे नेमकी किती तिला अमाऊंट मिळत आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग ते आणि 1 इयरसाठी ती अमाऊंट काढायची, मग ती 2 वर्षासाठी प्लसमध्ये होईल. म्हणजेच आपल्याला 2 वर्षासाठी तिला 9%नी त्या मूळ रक्कमवर म्हणजे 1500 वर किती तिला रेट ऑफ इंटरेस्ट मिळालेला आहे तो आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. मग आपण काय करूयात या ठिकाणी आपण लिहून घेऊयात आधी म्हणजे सॉल्व्ह करूयात की या ठिकाणी आधी आपण प्रिन्सिपल लिहून घेऊ. प्रिन्सिपल आपण पीने डिनोट करूयात. किती आहे आपली अमाऊंट? प्रिन्सिपल काय आहे? 1500 रुपीज. आपला रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे? आर रेट ऑफ इंटरेस्ट 9%. ओके. टाइम काय आहे इथे? 2 इयर्स. टाइम काय आहे? 2 इयर्सचा. आता जेव्हा आपण अमाऊंट जी आपण डिपॉझिट केली आहे ती अमाऊंट आणि प्लस काय असेल आपल्याला जो की 9%नी त्या अमाऊंटवर मिळालेला इंटरेस्ट, हे टोटल जर आपण केलं तर तिला एंडिंगला 2 इयर्सच्या एंडिंगला म्हणजे 2 वर्षानंतर तिला किती रक्कम मिळणार आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर आधी आपण काय, आता अमाऊंटचा एक फॉर्म्युला आहे इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. पीने डिनोट करूत आणि हा आय अमाऊंट इज इक्वल टू. ओके. आता आपल्याला काय काढायचं आहे? आधी आपल्याला अमाऊंटवरचा जो काही 9% इंटरेस्ट मिळालेला आहे तो आधी आपल्याला काढावा लागेल. सो इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल मिळालेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट पण आपल्याला दिलेला आहे आणि टायमिंग पण दिलेला आहे. सो इथे आपलं प्रिन्सिपल काय 1500 रुपीज, रेट काय आहे 9%, टाइम काय 2 इयर्स. ओके. डिवायडेड बाय 100. हा काय आपल्याला काय काढायचा आहे? इंटरेस्ट. ओके. या ठिकाणी आता हे 2 0 कट होतील, यांचा जर मल्टिप्लाय केला 15 इंटू 18 काय येईल यांचा? 270 रुपीज. हा काय आहे आपला? इंटरेस्ट. ओके. सो अमाऊंटचा फॉर्म्युला आपण बघितलाय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आपला इंटरेस्ट काय आला आहे? या 2 इयर्सचा इंटरेस्ट काय आहे? 270 रुपये आपला काय आला? हा 2 इयर्सचा इंटरेस्ट आला. सो इथे आपण प्रिन्सिपल आपले काय आहे 1500, इंटरेस्ट काय आला आपल्या 2 इयर्सचा 270. हे दोघांची ॲडिशन केल्यानंतर 1770 रुपीज आपल्याला काय मिळणार आहे? अमाऊंट. सो देअरफॉर टोटल अमाऊंट 1770 rupees she will get. Second question, Jethalal took a housing loan of 2,50,000 rupees from a bank at 10 PCPA percent per annum for 5 years. What is the yearly interest he must pay and the total amount he returns to the bank? या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की जेठालाल यांनी काय केलं, बँकेकडून 10%नी 2,50,000 रुपीज 5 इयर्सने त्यांनी काय केलं आहे? लोन काढलं आहे. कोणतं? होम लोन काढला आहे. तर त्यांना प्रत्येक वर्षी किती इंटरेस्ट द्यावा लागेल, तसेच त्यांना बँकेला टोटल अमाऊंट किती द्यावी लागेल. म्हणजे त्यांनी काय 2 क्वेश्चन या विचारलेले आहेत या क्वेश्चनमधून की एक तर त्यांनी 5 इयर्ससाठी त्यांनी मूळ अमाऊंट घेतलेला आहे 5 इयर्ससाठी. सो त्यांना इयरली त्यांना किती इंटरेस्ट द्यावा लागतो की त्या अमाऊंटवर, आणि तो 5 इयर्स नंतर जे टोटल त्यांचं इंटरेस्ट झालेला आहे 5 इयर्सचा, तर ते मूळ रक्कम आणि 5 इयर्सचा जो काही इंटरेस्ट असेल ती टोटल मिळून त्यांना ती अमाऊंट बँकेला किती वापस द्यावी लागली हे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. सो आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. प्रिन्सिपल 2,50,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट 10%, टाइम 5 इयर्स. सो इंटरेस्ट आपण काढून घेऊयात इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टाइम, रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम.
डिवायडेड बाय 100. आपल्याला त्यांनी पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे की इयरली म्हणजे 1 इयर, सपोज 1 इयर इयरली त्यांना किती इंटरेस्ट द्यावा लागतो ते आधी आपल्याला काढून घ्यायचं आहे. सो आपल्याला या ठिकाणी आपल्याला टाइम 5 इयर्स आहे, पण आता आपल्याला पहिल्यांदा 1 वर्षाचा इंटरेस्ट काढावा लागेल. सो आपल्याला 1 इयरचा इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. 1 इयर इंटरेस्ट तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो प्रिन्सिपल काय आहे आपलं 2,50,000 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे 10%. आपल्याला 1 इयरचा आधी इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे. डिवायडेड 100. हे 20 कट, तर आपला आन्सर 25,000 रुपीज येईल. हे इंटरेस्ट येईल काय 1 इयरचा. आपल्याला काय विचारले क्वेश्चनमध्ये 1 इयरचा इंटरेस्ट आपल्याला किती द्यावा लागेल, आणि दुसरा क्वेश्चन आहे की 5 वर्षानंतर आपल्याला टोटल अमाऊंट किती द्यावी लागेल 5 इयर्स आफ्टर. सो आता आपला काय निघला आहे ते 1 इयरचा आपला काय इंटरेस्ट निघला आहे 25,000 रुपीज. आता आपल्याला काय करायचं आहे इंटरेस्ट फॉर 5 इयर्स, म्हणजे आपल्याला टाइम आता 5 इयर्सचा आपल्याला इथे घ्यावा लागेल. आता 5 इयर्सचा इंटरेस्ट घेण्यासाठी आपण काय करू, इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सो आपला प्रिन्सिपल काय आहे इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल काय आहे 2,50,000 रुपीज इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 10% इंटू टाइम ऑफ 5 इयर्स डिवायडेड बाय 100. 2 0 कटतील. हे आपला आन्सर काय येईल, हे 0 इकडे जाईल इंटू 5. 500 500 500 2 5 जा 25 जा 5 2 5 2 जा 10 आणि 2 12. 1,25,000 आपलं काय निघेल या ठिकाणी इंटरेस्ट निघेल किती 5 इयर्सचा. सो आता इथे या ठिकाणी आपण काय करून घेऊयात, इंटरेस्ट निघला आहे 1,25,000 रुपीज कितीचा 5 इयर्सचा. ओके. सो अमाऊंट therefore amount is equal to principal plus interest. प्रिन्सिपल काय आहे 2,50,000 रुपीज प्लस इंटरेस्ट काय आला आहे 1,25,000 रुपीज. याची जर ॲडिशन केली तर काय येईल, सो टोटल अमाऊंट इज इक्वल टू 3,75,000 रुपीज आपलं आला आहे. नेक्स्ट आपण काय करूयात देअरफॉर इयरली इंटरेस्ट काय आलं आपलं इयरली इंटरेस्ट 25,000 रुपीज आणि देअरफॉर टोटल अमाऊंट इज इक्वल टू 3,75,000 रुपीज रिटर्न्स टू द बँक. इयरली इंटरेस्ट काय आला आहे आपला 25,000 रुपीज आणि टोटल अमाऊंट बँकेला किती वापस केलेली आहे 3,75,000 रुपीज टोटल अमाऊंट ही बँकेला रिटर्न केलेली आहे. क्वेश्चन, Shrikant deposited 85,000 rupees for the 2.5 years at 7 PCPA in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? आता काय केले आहे या क्वेश्चनमध्ये की श्रीकांतने बँकेमध्ये 85,000 रुपीज काय केले आहे सेव्हिंग डिपॉझिट केले आहेत, म्हणजे सेव्हिंग केली आहे बँकेमध्ये 85,000 रुपीजची. किती इयर्ससाठी तर 2.5 इयर्ससाठी. तो त्याला रेट ऑफ इंटरेस्ट काय आलेला आहे 7 PCPA म्हणजे 7% पर ॲनम. तर या ठिकाणी आपल्याला आता काढायचं आहे की त्याला एंडिंग पॉईंटला त्याला किती अमाऊंट वापस मिळालेली आहे, जी की अमाऊंट आणि प्लस इंटरेस्ट अशी ती टोटल अमाऊंट राहील. सो आपल्याला या ठिकाणी आता काय काढायचं आहे की प्रिन्सिपलवरती त्याला 7%नी किती इंटरेस्ट मिळालेला आहे ते आता आपण काढून घेऊयात आधी या ठिकाणी. प्रिन्सिपल 85,000 रुपीज. टाइम काय आहे 2.5 इयर्स. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे याचं हा जो फ्रॅक्शन आहे मिक्स फ्रॅक्शन आहे तो सिंपल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. सो 2 2 जा 4 and 1 5 अपॉन 2 इयर्स. रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे या ठिकाणी 7%. Therefore interest is equal to principal into rate of interest into time divided by 100. प्रिन्सिपल आपला आहे 85,000 रुपीज, रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7, टाइम काय आलेला आपला 5 अपॉन 2 डिवायडेड बाय 100. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला
15,875 हा आपल्याला टोटल इंटरेस्ट मिळेल. देअरफॉर इंटरेस्ट इज इक्वल टू 14,875 rupees. Therefore, total interest at the end of period. Therefore, he received 14,875 rupees. फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे. ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 rupees, principal at 1,200 rupees. What would be the interest on 15,000 rupees at the same rate of interest for the same period? या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे की जो की रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी दिलेला नाही, तर तो रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल. जी अमाऊंट आहे 5,000 rupees 4 yearsसाठी त्यांना इंटरेस्ट मिळालेला आहे 1,200 rupees. तर आपल्याला या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चनमध्ये रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. त्यांनी इंटरेस्ट दिलेला आहे, अमाऊंट दिलेली आहे आणि टायमिंग दिलेला आहे, पण रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाही. आणि सेकंड क्वेश्चनमध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे की त्याच रेट ऑफ इंटरेस्टने अमाऊंट दिली आहे 15,000 rupees, तर त्या 15,000 rupees वरती इंटरेस्ट किती मिळेल. आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट क्वेश्चनमध्ये जे काही टायमिंग दिलेला आहे तो सेकंड क्वेश्चनमध्ये पण यूज करायचा आहे. सो आपण इथे सॉल्व्ह करायला घेऊयात. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आधी प्रिन्सिपल घ्यायचं आहे. ₹5,000 interest, 1,200 rupees, time 4 years. सो रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे का, नाही. इज इक्वल टू व्हॉट, आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे. देअरफॉर इंटरेस्ट इक्वल टू पी इंटू रेट ऑफ टाइम, रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल आहे 5,000 rupees. रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आपल्याला, टाइम काय आहे आपला 4 year डिवायडेड बाय 100. आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे, इंटरेस्ट दिलेला आहे 1,200 rupees. आलं लक्षात. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढून घ्यायचा आहे. आधी यांचा आपण करून घेऊया सॉल्व. 2 0 कटतील, 400, 4 5 20. रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे 1,200 rupees. आता इथे काय करायचं आपल्याला, इकडे भागाकारात घेऊन जायचं आहे. डिवाइड करायचं आपल्याला 1,200 डिवायडेड बाय 200. हे 2 0, 2 1 2, 2 6 12. आपला काय आला रेट ऑफ इंटरेस्ट. आपल्याला आर काढायचा आहे ना, गुणाकारातला आपण इकडे घेतलाय तो डिवाइडमध्ये. सो इथे आपला रेट ऑफ इंटरेस्ट आर इज इक्वल टू रेट ऑफ इज इक्वल टू 6. आले लक्षात. सो आता आपलं प्रिन्सिपल इक्वल टू काय आहे, आपलं प्रिन्सिपल आता 15,000 rupees. आपला रेट ऑफ इंटरेस्ट निघलेला आहे 7%. सो आपला आता इथे काय करून घ्यायचं, आपल्याला काय काढायचं तर सेकंड क्वेश्चनमध्ये इंटरेस्ट काढायचा आहे. इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. सो आपला प्रिन्सिपल काय 15,000 rupees. रेट ऑफ इंटरेस्ट निघलेला आहे 6. टाइम काय आहे आपला 4 years. आपल्याला इंटरेस्ट फाइंड आउट करायचा आहे ना. इंटरेस्ट इज इक्वल टू डिवायडेड बाय 100. 2 0 कटतील. हे जर सॉल्व्ह केलं, सो हे सॉल्व्ह केल्यानंतर आपला आन्सर काय येईल 3,600 rupees. देअरफॉर आपला रेट ऑफ इंटरेस्ट निघलेला आहे इक्वल टू 6% अँड इंटरेस्ट इज इक्वल टू 3,600 rupees. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे. इफ पंकज डिपॉझिट्स 1,50,000 rupees in a bank at 10 PCPA for 2 years, what is the total amount he will get from the bank? पंकजने काय केलं आहे की 1,50,000 rupees बँकेमध्ये ठेवले आहेत आणि त्यांनी जी अमाऊंट ठेवली आहे ती 10%ने ठेवली आहे 2 yearsसाठी. सो त्याला बँकेमधून एंडिंगला समजा त्याला किती रक्कम वापस मिळेल असं या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. सो आपण इथे सॉल्व्ह करायला घेऊयात. प्रिन्सिपल 1,50,000 rupees. Okay. Rate of interest 10%. Time 2 years.
आता आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट काढावं लागेल आधी. इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल काय आहे आपलं 1,50,000 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट 10%, टाइम 2 years डिवायडेड बाय 100. सॉल्व केल्यानंतर 15,000 2 0 करतील, किती राहील आपलं 15,000 मल्टिप्लाय 2. काय येईल आपला आन्सर 30,000 रुपीज इंटरेस्ट येईल. इंटरेस्ट काय येईल आपला 30,000 रुपीज. देअरफॉर टोटल अमाऊंट, आता काय करावं लागेल आपल्याला, टोटल अमाऊंट फाइंड आउट करायचं आपल्याला. टोटल अमाऊंट काय करूयात आता आपण फाइंड आउट करूयात. सो टोटल अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट पी प्लस आय. प्रिन्सिपल काय आहे आपलं 1,50,000 रुपीज. इंटरेस्ट काय आहे आपला 30,000 रुपीज. याचे ॲडिशन केल्यानंतर 1,80,000 रुपीज येईल. सो देअरफॉर 1,80,000 रुपीज he will get from the bank. ओके, याप्रमाणे आज आपले हे सर्व क्वेश्चन्स आपले आता या ठिकाणी सॉल्व्ह झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमधील आपण प्रॅक्टिस सेट 41 पाहणार आहोत. यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.